नागरिकांनी दिलेला आहे। आपण जर बघितलं तर हा समोर कॅमेरामध्ये दिसणारा इसम आहे, हा बुरटा चोर आहे आणि रात्रीच्या वेळेस या ठिकाणी बॅनर पेस्टिंग करायसाठी आला होता आणि त्यानंतर या ठिकाणाहून त्याने ही जी आंब्याची गाडी आहे ही आंब्याची गाडी या ठिकाणाहून चोरली होती आणि त्यानंतर नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला पकडून ही आंब्याची गाडी ताब्यातून घेतलेली आहे। आपण येथील नागरिकांशी देखील संवाद घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला होता। काय सांगाल, काय नेमकी संपूर्ण घटना घडली? आपण सीसीटीव्ही पहिला, सीसीटीव्ही हॅलो, हां मॅडम, हॅलो, प्ले करा नाही, हिंदी में बोला हां 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 बोला, माहिती द्या घटनेची। आपण आधी सीसीटीव्ही बघणार आहोत आणि सीसीटीव्ही साई कृपा हॉस्पिटल आहे त्याच्या समोरच हा चौक आपल्याला माहिती आहे, आपला उड्डाणपूल आहे आणि हा इसम जो तुम्हाला सुरुवातीला येताना पाहायला मिळतोय तो इसम जो आता सध्या आपल्यासोबत आहे तो आहे आणि त्याच्या मागे तुम्ही जर बघत असाल हातगाडी घेऊन आता तो निघालेला आहे। म्हणजे एकानं रेकी केली आणि दुसरा इसम जो आहे तो या ठिकाणी हातगाडी जे आहे तो घेऊन गेलेला आहे। आपण अधिक माहिती घेऊया, ते फळ विक्रेते आपल्यासोबत असणार आहेत। काय नेमका संपूर्ण प्रकार? हाँ ना मैडम, क्या झाला वो क्या हो गया, इधर हाथ गाड़ी लगाता है, दिन भर फेरी, अक्खा दिन फेरी हम लोग करते हैं, धंधा करते हैं। रात को मैडम 11 बजे 10 बजे 11 बजे तो हम लोग उधर रख देते हैं, साइड में हम लोग बांध के ऐसा बांध के रख देते हैं। रात को अभी सुबह आने के बाद देखा सीसीटीवी कैमरा है, उसके माध्यम से मिला। ज्या इसमाकडून खरं तर ही हा जो काही संपूर्ण प्रकार झाला त्याच्याशी सुद्धा चर्चा साधण्याचा प्रयत्न करू। कोण होतं तुमच्यासोबत? पण नाही माहिती खरं, मग तो घेऊन आला माझ्या सांगतीला, म्हणजे बॅनर बिनर लावायला तुम्ही काय म्हणजे शहरभर बॅनर लावता? हा, बॅनर वगैरे लावायचे, लावायला परवानगी देतं, नगर परिषद देते, काय नेमकं काम कोणाकडे नाही करत। मला कॉल येतात, मी कॉलवरती काम करतो। कोणतरी कॉल करत असेल ना, कॉल करतो कोण पण जे पण XYZ जे पण असतात ना ते मला। काल रात्री कुणाचं काम करत होता तुम्ही? काल रात्री मी तर बॅनर काढायला आलतो। कोणाचा बॅनर काढायला आला? रुपेश थोरातचा होता। रुपेश थोरातचा बॅनर, म्हणजे त्यांच्याशी तुमचा संपर्क? नाही, त्यांच्याशी नव्हता माझा संपर्क। जो बॅनर लावलाय ना त्या मुलाशी होता माझा, तर मी तो बॅनर येऊन काढला इथं। काय नाव आहे? माझं नाव रमेश चव्हाण। तुम्ही त्या गाडीमध्ये म्हणजे तुम्ही सुरुवातीला दिसताय, तुम्ही पुढे येताय, त्याच्यानंतर तुम्ही त्याला सांगताय तेव्हा तो हात गाडी घेऊन, म्हणजे तुमच्या दोघांचाही सहभाग आहे ना त्याच्यात? नाही मॅडम, माझा काय नाही, मी होतो इथं, नव्हतो नाही असं नाही, पण त्यांनी त्याचं काम केलं। कारण की रात्री यांनी बॅनर जेव्हा हे बोलले ना की आतमध्ये जाऊन त्याच्याशी सुद्धा चर्चा करा, त्यांच्याशी सुद्धा काय गेलं होतं तुमचं इथून? 5 किलोचा सिलेंडरचा बाटला होता आणि एक शेगडी होती डबल, घेऊन गेले होते। तपास लागला का नंतर? काय कॅमेरा बंद होता म्हणून तपास लागला नाही, कॅमेरा दुरुस्ती नंतर तपास लागलाय। तक्रार वगैरे केली का? तक्रार नव्हती केली। तो कोण चोराचं नाव काय? चोराचं नाव काय? जो हातगाडी घेऊन पंडित बोलतो त्याला। एवढं नाव काय? कुठे राहतो तो? आणि राहायला इथंच येतो, आपला PN गाडगे ज्वेलर्स आहे ना तिथं राहतो। रात्री किती वाजता केलं हे सगळं? रात्री काहीतरी 2 वाजलेले असेल काहीतरी। मी ड्रिंक करत बसलेलो, मला बोलला चल मग माझ्या जोडला। काय 1 वाजेपर्यंत अर्थात आपण जर बघत असाल ही जी गाडी आहे ती तुम्हाला बघायला मिळत असेल की झाडामध्ये लपवलेली आपल्याला पाहायला मिळते। घर में रखा था, जाली में भर के और झाड़ में ले जाके छिपाया था। और कहाँ से मिला ये गाड़ी आपको? कहाँ पे था? प्रॉपर लोकेशन क्या है? विचारा, कारण की तुमच्या घराच्या मागे